चौकशी करून म्हणजे सुरुवातीपासून जो रस्त्याचा ठेकेदार असो, विहीर बांधलेली जे आहे तो सुद्धा आपल्याला संरक्षण भिंतवरनं बांधणे अपेक्षित होतं, तो सुद्धा मी सगळं सखोल चौकशी करतो. चौकशी करून जे कोणी याच्यामध्ये दोषी आढळणार त्यांच्यावर मी नक्की कारवाई करणार. दुसऱ्या बाजूला असे जे पिकअप म्हणजे जे माल वाहतूक करणारी वाहनं आहेत त्याच्यामध्ये प्रवासी वाहतूक केली जाते, त्याच्यामुळे देखील असे अपघात घडतायत. तर नक्की त्याच्यावर देखील कारवाई होणार आहे का? आरटीओला आपण काय निर्देश देणार आहात? नक्की मी सखोल चौकशी म्हटलं तर पूर्णपणे 360 डिग्री चौकशी करणे अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम ट्रान्सपोर्ट पासून म्हणजे ट्रक व्हेकल मध्ये कमर्शियल व्हेकल मध्ये पॅसेंजर्स घ्यायचे अलाउड नाहीये तो, आणि अलाउड कॅपॅसिटी अपेक्षा जास्त पॅसेंजर येणे तो पण, आणि रस्त्यापासून विहीरच्या ठिकाण आहे तो पूर्णपणे याच्यामध्ये सखोल चौकशी होणार आहे. सखोल चौकशीवरून जे कोणी याच्यामध्ये दोषी होणार आहे त्यांच्यावर मी नक्की कारवाई करणार. आणि खास करून आता पुढे जाऊन अशा पद्धतीनं दुर्दैवी घटना व्हायला नाही पाहिजे याच्यासाठी मी पूर्ण जिल्ह्यामध्ये जे काही विहीर रोडच्या बाजूला आहेत ते पूर्ण सर्वे करणार आहे. प्रत्येक तालुक्याच्या जे काही विहीर रोडच्या बाजूला आहे ते पूर्णपणे चौकशी करणार, सर्वे करून जे काही बॅरिकेडिंग लावणे या विहीरमध्ये जे काही आपल्याला क्लोज करणे ते पूर्ण चौकशी करून मी पुढे जाईल. पालकमंत्र्यांनी काय सूचना दिलेल्या आहेत? मृतांच्या नातेवाईकांना काय कॉम्पन्सेशन मिळणार आहे? आता पालकमंत्री महोदय आता थोडक्या वेळात येणार आहेत. त्या पालकमंत्री महोदय आता अजून 15-20 मिनिटला इथे पोहोचणार आहेत. ते पोहोचल्यानंतर आपल्याला कळेल. आपण प्रत्यक्षदर्शी अपघातस्थळी माहिती घेण्यासाठी आलात. काय नेमकी अपघाताची परिस्थिती आहे, काय माहिती आपल्याला? नाही, आज ऍक्सिडेंट झालेली आहे तो अत्यंत दुर्दैवी आहेत. माहिती प्राप्त झाल्यानंतर आमची टीम पूर्ण कोऑर्डिनेट केलं आणि कोऑर्डिनेट करून आता मला खास करून सांगायचे आनंद वाटत आहे की गावकऱ्यांनी त्यांनी जीव करून त्यांनी विहीरमध्ये उतरून त्यांनी लोकांचा जीव वाचवलेले आहेत. मी जवळपास माझ्या माहितीप्रमाणे आता 15 लोक याच्यामध्ये होते. 15 लोकांपैकी 8 लोकांच्या अनफॉर्च्युनेटली मृत्यू झालेली आहेत आणि 8 लोकांच्या वाचवलेली पण आहेत. आता